वडगाव माहेरे इथं ग्रामस्थांचं चक्काजाम आंदोलन आहे। आरएमसी प्लांट आणि क्रशरच्या धुळीमुळे नागरिक त्रस्त आहेत। धुळीमुळे अनेक आजार होतात असा नागरिकांचा आरोप आहे। अतिशय गंभीर अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। गेल्या अनेक वर्षापासून गेल्या अनेक वर्षापासूनचा माझ्या प्रभागामध्ये हा जो भवानी परिसर एरिया आहे तो आणि समोर जे वडगाव येतं हे लोक खूप वर्षापासून या स्टोन क्रशरच्या संदर्भात आणि आरसीएम जो प्लांट आहे याच्या संदर्भात संघर्ष करत आहे। हा आरसीएम प्लांट आणि जो स्टोन क्रशर आहे याच्यामुळे जी धूळ निर्माण होत आहे यामुळे लोकांच्या आरोग्याशी खेळल्या जात आहे। पालकमंत्री आमच्या सोबत आहे। मी या प्रभागाची नगरसेविका म्हणून या सगळ्या नागरिकांच्या सोबत आहे, कारण नागरिकांचा हा प्रश्न आहे। नागरिकांच्या सोबत राहणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि यांना न्याय मिळाला पाहिजे। 18/2 ला आम्ही पालकमंत्र्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून जनसंवाद मेळावा होता। त्यामध्ये हे निवेदन दिले होते की आरएनसी प्लांट आणि क्रशरमुळे भरपूर धुळीचा त्रास होत आहे, जीवघेणं आमचं आरोग्य धोक्यात जात आहे। त्यामुळे 18/2 ला तहसीलदारांनी उत्तर देतोय येत्या काळामध्ये आपण स्टोन क्रशरवाल्यांसोबत बसून मीटिंग लावतोय। पण तहसीलदारांचं आम्हाला हे वागणं संशयास्पद वाटलं। एखाद्याचा खून करावा आणि पोलिसांकडे तक्रार जावी तर पोलिसांनीच मचावं की खुनीला आणि तुम्हाला आपसी बसून आम्ही मिटून टाकतो, अशातला हा प्रकार होता। पण तोही प्रकार तहसीलदारांनी केला नाही। की आम्ही आल्यापासून म्हणजे आज 5-6 वर्ष झाले धुळीचा इतका त्रास आहे। आमच्यासारखे वयोवृद्ध आहेत, छोटे छोटे बाळ आहेत, इतका त्रास की सकाळी फिरणे सुद्धा होत नाही। ते प्रदूषणामुळे आम्हाला इतका त्रास होत आहे आणि शरीराला पण त्रास, म्हणजे आजारी सतत दवाखान्यात जावं लागतंय। असं मागणी आहे की हे बंद व्हायला पाहिजे, कारण हा रेसिडेन्शियल एरिया आहे, इथे त्यांनी राहायला नको। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।